अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो। स्वामी कृपेने तुम्ही श्रवण करत आहात श्री स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथातील 17व्या अध्यायाचे मराठी अनुवाद। चला तर मग अध्यायाला सुरुवात करूयात। सर्वप्रथम श्री गणेशांना वंदन करूया। श्री गणेशाय नमः। श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे लेखक श्री विष्णू बुवा यांनी मागील अध्यायात कथन केल्याप्रमाणे आपण पाहिले की श्री स्वामी सूत हे मुंबईस आले व त्यांनी मुंबईमध्ये अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मठाची स्थापना केली व ते त्यानंतर त्यांच्या भक्तीत एवढे रत झाले की त्यांना आपली पत्नी, आई व इतर आपल्या सर्वच नातेवाईकांची आस आपल्या मनातून काढून टाकली। आपल्या सुसंस्कार संपन्न संसाराचा त्याग केला व स्वतःला 24 तास श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत झोकून दिले। आपल्या अंगी असलेल्या अनेक विषयवृत्तीवर त्यांनी विजय मिळविला। आता त्यांच्या मनात कसलीही भीती राहिली नव्हती। त्यांच्या मनात आपल्याविषयीचं कोणतंही आत्मसुख बाकी नव्हतं। त्यांनी आता आपल्या मनात असलेली सर्व प्रकारची भीती आपल्या डोक्यातून काढून टाकली व ते आनंदित राहू लागले। श्री हरिभाऊ आता गोसाई संन्यासी बनले होते व त्यामुळे ते सदैव श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भजन, कीर्तन व नामस्मरणात दंग राहत। त्यांच्या ह्या संन्यासी वेशाने तेथील लोक श्री स्वामी सुतांची खिल्ली उडवीत असत, पण त्यांनी त्या लोकांकडे कधीच लक्ष दिलं नाही। आपला मुलगा हरिभाऊ हा संन्यासी झाला ही वार्ता जेव्हा त्याच्या आईकडे म्हणजेच काकूबाईंकडे पोहोचली तेव्हा त्या मनाने खूपच खिन्न व दुःखी झाल्या। त्यांना पुत्रशोक झाला। आपल्या मुलाचं हे कृत्य तिला अजिबात भावलं नाही, त्यामुळे त्यांनी त्वरित मुंबईला जाण्याची तयारी केली। आपल्या मुलाला गोसाव्याच्या रूपात पाहून त्यांनी खूप आक्रोश केला, जमिनीवर लोळल्या व खूप रडल्या। आपल्या मातेचा शोक पाहून श्री स्वामी सूत यांनी स्वतःला सावरून घेतले व काकूबाईस आपल्या प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न केला। ते आपल्या आईस म्हणाले की आई, मी जरी तुझ्या पोटी जन्म घेतला असला तरी ही एक ईश्वराचीच लीला आहे व माझा मोक्ष त्यांच्याच चरणी आहे। त्याचवेळी त्यांनी काकूबाई हिला अनेक सत्संगाचे धडे देऊन समजवण्याचा प्रयत्न केला। आपल्या मुलाचे हे एकाएकी परिवर्तन कसे झाले हे जाणून घेण्यासाठी तिने देव मामलेदार श्री यशवंतराव भोसेकर यांची भेट घेतली। त्या काळी ते एक थोर संत म्हणून त्यांची ओळख होती। काकूबाई हिने श्री देव मामलेदार यांच्याकडे जेव्हा स्वतःच्या मुलाविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की तुझ्या मुलाला पिशाच वृत्ती झालेली आहे, त्यामुळे तुझ्या मुलाला बरे करण्यास मी असमर्थ आहे। त्यामुळे देव मामलेदार यांचं उत्तर ऐकून ती पुन्हा दुःखी होते व सरळ अक्कलकोटला जाण्याची तयारी करते। श्री स्वामी महाराजांना आपल्या मुलाला ह्या प्रसंगातून बाहेर काढण्याची स्वामी महाराजांना विनंती करते, पण श्री स्वामी महाराज तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात। स्वामी सुतांची ही बातमी ऐकून स्वामी समर्थांचे भक्त स्वामी सूत यांना भेटायला येतात। श्री स्वामी सुतांचा हा मठ मुंबईतील कामाठीपुरा ह्या भागात आहे। स्वामी सुतांनी तेथे जाऊन मुंबईमधील अनेक हिंदू व पारशी भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांची महती समजावून सांगितली। श्री स्वामी समर्थांच्या भक्तांची दिवसेंदिवस खूप गर्दी वाढत असल्यामुळे कामाठीपुरा मुंबई येथील मठ मुंबई येथील भक्तांसाठी अपुरा पडत होता। ही बाब तेथील एक स्वामी भक्त ताई हिच्या लक्षात आली तेव्हा तिने स्वामी सुतांना आपली स्वतःची जागा देण्याचं जाहीर केलं
व ठरल्याप्रमाणे ती जागा श्री स्वामी मठासाठी अर्पण केली। त्यामुळे त्या भक्तताईंच्या मुंबई येथील कांदिवाडीमध्ये असलेल्या जागेत स्वामी मठाची स्थापना करण्यात आली। स्वामी सुताची श्री स्वामी महाराज यांच्या प्रती असलेली भक्ती पाहून इतर सेवेकरी त्यांची ईर्ष्या करीत व त्यांचा अपमान सुद्धा करीत। त्यांची तारा नावाची पत्नी सुद्धा ते संन्यासी झाले असल्याने त्यांना वाटेल ते बोलून त्यांची निंदा करीत होती व त्यांना त्रास पण द्यायची। पण स्वामी सुतांनी या बाबतीत कधी वाईट वाटून घेतले नाही व कोणाचा द्वेष पण केला नाही। श्री स्वामी सुतांनी मुंबईतील कांदेवाडी येथील मठात सर्वप्रथम शके 1793 मध्ये फाल्गुन त्रयोदशीस श्री स्वामी समर्थ महाराजांची जयंती साजरी केली व त्यानंतर नियमितपणे दरवर्षी तेथे महाराजांची जयंती साजरी होऊ लागली। दरम्यान त्याच काळात नाना जोशी नगरकर नावाचे एक प्रसिद्ध ज्योतिषी यांनी श्री स्वामी सुतांची कीर्ती ऐकून मुंबईस आले असताना त्यांनी श्री स्वामी समर्थांची पत्रिका बनवून दिलेली होती व ती पत्रिका स्वामींच्या चरणी अर्पण करण्यास सांगितले। स्वामींची अद्वितीय लीला पाहून श्री जोशी सुद्धा श्री स्वामी महाराजांच्या भक्तीत समरस झालेत। अशा प्रकारे अनेक भक्त स्वामी सुतामुळे महाराजांच्या भक्तीत लीन होऊन गेलेत। श्री स्वामी महाराज जेव्हा आपली पत्रिका बघतात तेव्हा ती पत्रिका बघून त्यांना आनंद होतो व त्यातच ते जोशींना म्हणतात की नगारा वाजवा बरं। महाराजांना झालेल्या आनंदाने श्री जोशींना सुद्धा खूप बरे वाटले। श्री जोशी यांनी श्री स्वामी समर्थांच्या पत्रिकेत असे नमूद केले होते की श्री स्वामी समर्थ महाराज सर्वप्रथम पंजाबमधील छेली गावात प्रकट झाले होते। यातील ही घटना श्री स्वामी समर्थांच्या चरित्राला अनुकूल वाटत असल्यामुळे हाच दिवस श्री स्वामी समर्थ महाराज यांची जयंती करण्यास योग्य आहे असे श्री स्वामी सूत म्हणतात। एकदा असे झाले की श्री स्वामी समर्थ महाराज राजवाड्यात मुक्कामी असताना श्री स्वामी सूत महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला येतात। त्यावेळी राजवाड्यात फक्त गुरुवारीच पुरुषांना श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्याची मुभा होती। आता मात्र जेव्हा श्री स्वामी सूत महाराजांच्या भेटीसाठी गेले तेव्हा त्यांना पण महाराजांची भेट घेण्यासाठी मनाई केली असावी। त्यामुळे स्वामी सूत यांना वाईट वाटले व त्यामुळेच जोपर्यंत मला स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन होणार नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याला तोंड सुद्धा लावणार नाही। अशा प्रकारे श्री स्वामी सूत 3 दिवस अन्न पाण्या वाचून राहतात। तरी सुद्धा श्री स्वामी सूत महाराजांच्या दर्शनाविना राहूच शकत नाही, म्हणून ते राजवाड्यासमोर येतात व आपल्या प्रेमळ वाणीने महाराजांचे करुण रागाने भरलेले भजन करतात। ते भजन ऐकून राणी खूप भावविवळ होते व शिपायांना सांगते की श्री स्वामी सुतांना त्वरित राजवाड्यात सन्मानाने बोलावून आणा व यानंतर त्यांना राजवाड्यात येण्यासाठी मनाई करू नका। श्री स्वामी सूत लागलीच धावत जाऊन श्रींच्या चरणांना पकडतात व त्यानंतर त्यांना खूप रडावयास येते। ते स्वामींचे चरण पकडून तेथे खूप रडतात व त्या प्रेमाश्रूंनी स्वामींच्या चरणांचा जणू काही अभिषेकच होत होता। त्यांना पाहून श्री स्वामी महाराजांना पण आनंद होतो। त्यांनी स्वामी सुतांच्या मुखावरून चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत त्यांना हाताने धरून उठविले। अक्कलकोटी त्यावेळी खूप सेवेकरी असत, परंतु स्वामी समर्थ महाराजांची खरी प्रीती स्वामी सुतावर जास्त असे। स्वामी सूत रात्रंदिवस समर्थ महाराजांपुढे भजन करत असत, पायी खडावा घालून प्रेमरंगात नाचत असत। एके दिवशी श्री समर्थ महाराज बैसले असताना आनंदात स्वामी सूत भजन करीत असत, पायी खडावा घालून नाचत असत। त्यावेळेस एकांत समय पाहून समर्थ महाराज त्यांच्या कानात सांगतात की आम्ही आता निजधामाला जाऊ।
तर तुम्ही आमचा वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून स्वामीसूत निशब्द होतात. त्यांना ती कल्पना पण सहन होत नाही. स्वामी महाराज जर निजधामी गेले, आपले अवतार कार्य पूर्ण करून गेले, तर त्यानंतर आपण स्वामी भक्तांचे कसे होणार? स्वामी विना ह्या जीवनाला काय अर्थ? कसे जीवन? असे म्हणून वारंवार त्यांनी स्वामींना विनंती केली की तुम्ही असे करू नये. मी तुमचं अजान लेकरू आहे. तुम्ही माझी आई आहात. स्वामी महाराज स्वामीसुतांना हृदयाशी धरून म्हणतात की आम्ही तर तुझ्या हृदयी निश्चितच वास करतो, तर मग चिंता करू नको. त्यावेळी मात्र स्वामीसूत हे खूप दुःखी झाले. त्यांना स्वामी विन काय जीवन? स्वामी विना जीवनाची कल्पनाच सहावेनासी झाली. त्यामुळे त्यांनी ते स्थळ त्वरित सोडले आणि नगराबाहेर येत त्यांनी मुंबईचा मार्ग धरला. स्वामीसूत स्वामी वचनांनी निजधामी जाण्याच्या त्यांच्या इच्छेने खूप दुखावले आणि अंतरात मनातून खूपच खिन्न झाले. परत जन्मात कधी ते अक्कलकोटला परत आले नाही. त्यांचे दुःख इतके गहरे होते, इतके वाढत गेले की ते दुःखी होऊन होऊन क्षीण होत गेले. स्वामीसूत दिवस रात्र दुःख करत असत. त्यांना क्षणभरही चैन भेटत नसेल. त्यातच शेवटी ते आजारी पडले. त्यांना एक आजार झाला असा समाचार अक्कलकोटमध्ये समर्थ महाराजांना समजला. स्वामीसूतांची आई या देखील स्वामी समर्थ महाराजांना विनंती करू लागल्या. मग समर्थ महाराजांनी काही सेवेकऱ्यांना मुंबईस पाठविले की स्वामीसूतांना त्वरित घेऊन या म्हणून. परंतु स्वामीसूत हे अक्कलकोटला आले नाही. विरह दुःख त्यांच्या पोटी रात्रंदिवस चलत असे. मग स्वामी महाराजांनी त्याच पेटीत घालून कोणीतरी त्वरित घेऊन या बरे असे सांगितले. परंतु स्वामीसूत अक्कलकोटला आले नाही. दिवसेंदिवस त्यांचा देह क्षीण होत चालला. शेवटी स्वामी महाराजांनी जर असे सांगितले की आता जर ते आला नाही तर त्याला तोफा समोर उभे करून उडवून देऊ. याचा अर्थ स्पष्ट होता. स्वामीसूतांना देखील तो समजला. परंतु तरीही स्वामीसूतांनी जीवाची पर्वा केली नाही आणि ते अक्कलकोटला आले नाही. त्यांचा आजार वाढत गेला. श्रावण शुद्ध प्रतिपदेस त्यांना कैलासवास झाला. त्यामुळे सर्व लोक हळहळली. त्या दिवशी अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराज विचित्र वागत होते. त्यांनी स्नान केले परंतु गंध लावला नाही. ते जेवणासाठी देखील उठले नाही. धरणीवर जमिनीवर अंग टाकून पडून असे. ते कोणासोबत बोलत नसत. ते फक्त रुदन करत असत. क्षणोक्षणी दुःख करत असे, रडत असे. तितक्यात मुंबईवरून तार आली. समाचार आला की स्वामीसूत गतप्राण झाले. हे ऐकून निजपुत्राच्या त्यांच्या लाडक्या मुलाच्या मरणाची वार्ता ऐकून काकूबाईंना खूप दुःख झाले. त्यांनी खूप आकांत केला आणि ते मुंबईला गेले. नंतर काकूबाई अक्कलकोटला आले आणि अक्कलकोटला येऊन त्यांनी समर्थ महाराजांना म्हटले की स्वामीसूत तर आपला सर्व प्रिय असा भक्त होता. मग अकाली मरण का बरे त्यांना आले? जे भक्त तुमचे चरण पूजतात, तुमचे स्मरण करतात, त्यांची तुम्ही तारणहार कसे काय बरे? त्यावेळी स्वामी समर्थ महाराजांनी काकूबाईंना सांगितले की स्वामीसूताने आमच्या आज्ञेचे उल्लंघन केले आणि त्याच वेळेस काळाला संधी सापडली आणि मग काळाने स्वामीसूताला बळेच ओढून नेले. धन्य धन्य तो स्वामी कुमार, कारण त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या स्वामींना निजधामापासून जाण्यापासून रोखले. म्हणून धन्य धन्य ते स्वामीसूत अशी त्यांची ख्याती सर्वत्र झाली आणि त्यांची कीर्ती अमर राहिली. अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 17व्या अध्यायाचे मराठी अनुवाद या ठिकाणी संपूर्ण होत आहे. स्वामी भक्तांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढील 18व्या अध्यायाच्या मराठी अनुवादासह. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.